मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे कदर म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही घरात बसता ना मित्रांनो, आणि आता कसा गरमीचा टाइम चालू आहे आणि गरमीच्या टायमामध्ये काय असतं माहिती आहे मित्रांनो, फॅन चालू असतो आणि जोपर्यंत फॅन चालू आहे ना मित्रांनो, तेव्हा तुम्ही खालती बसलाय आणि त्या फॅनच्या खालती बसलाय ना, तर तुम्हाला वाटणारच नाही की तो फॅन चालू कोणी करावा किंवा नाही करावा, तुम्हाला वाटणारच नाही, चांगलं वाटतं मित्रांनो. आणि जेव्हा कोणतरी फॅन बंद करून जातं ना, तेव्हा तुम्हाला की अहसास होतो की ते फॅन कोणतरी येऊन फॅन चालू करावा, हे तुम्हाला जेव्हा वाटतं की मला गरमी होते, काहीतरी असं हे होतंय, तर तुम्हाला फॅन कोणतरी चालू करावा असं तुम्हाला वाटतंय. मित्रांनो, रिलेशनशिपमध्ये पण तसंच आहे. जेव्हा तुम्ही गर्लफ्रेंड वाईफ जेव्हा दोघं जण असताना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला त्या रिलेशनमध्ये ना काहीच वाटणार नाही. तुम्हाला असं वाटणार नाही की आपली लाईफ कशी चालली आहे, तो थोडी स्ट्रगल चालू आहे किंवा बेकार चालू आहे अशी वाटते रिलेशनशिपमध्ये असं मित्रांनो. जेव्हा ती गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड किंवा कोणतरी एक लांब जातं, बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड एक कोणतरी लांब जातं ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला अहसास होतो की त्याची म्हणजे उणीव भासते, की जेव्हा गरज भासते की मी तिला उगतरी काहीतरी बोललो किंवा त्या मुलाला उगतरी काहीतरी बोललो किंवा त्याने मला सोडून गेलं. तसंच आहे मित्रांनो, जेव्हा फॅन बंद होतो तेव्हा तुम्हाला फॅनची गरज भासते आणि जेव्हा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड तुम्हाला सोडून जातो ना मित्रांनो, तेव्हा त्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडची तुम्हाला गरज भासते. तर मित्रांनो, हाच व्हिडिओ याच्यासाठीच आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीची गरज भासतेच मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचं जर रिलेशनमध्ये असाल ना मित्रांनो, तर तुम्ही एकामेकाला सोडू नका, घट्ट तसंच पकडून राहा आणि तुमचं रिलेशन स्ट्रॉंग बनवा. तसंच पंखा तुम्हाला रेग्युलर पाहिजे गरमीमध्ये, तसं तुम्हाला गरमीमध्ये, पावसाळ्यामध्ये या थंडीमध्ये पण तुमचा पार्टनर तुझ्यासोबत असला पाहिजे, त्याला कधी सोडू नका मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. बाय बाय.